ह्या विषयावर कमीत कमी भाष्य केलं तर त्यांचा मान राहील. गुजरातवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विस्तारानं त्यांची भूमिका मांडली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, एकतर तो कार्यक्रम गुजराती समाजाचा होता, समोर मोठ्या संख्येनं गुजराती समाज होता आणि गुजराती समाजानं महाराष्ट्राच्या विकासात दिलेलं जे योगदान आहे ते आम्हाला तुम्ही सांगू नका. अनुषंगानं त्यांनी तो जय गुजरात म्हटलं आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे. त्याच्यावर उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ देखील हो, हे तर अत्यंत कच्चं मडक आहे. एकनाथ शिंदे हे या मंत्रिमंडळातलं अत्यंत कच्चं मडक आहे. ते गोंधळलेले आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीला आणि त्यातून त्यांच्याकडनं अशी प्रकारची विधानं होतात. आम्ही कुठे म्हणतो गुजरात पाकिस्तानमध्ये? गुजरात आणि महाराष्ट्र कधी काळी एकच होता हे शिंद्यांना माहीत नसेल. बडोदा हे मराठा संस्थान आहे गायकवाडांचं आणि संपूर्ण गुजरातवरती गायकवाडांचं म्हणजे भोसल्यांचंच राज्य होतं. म्हणून अमित शहा किंवा मोदी बडोद्याला गेल्यावरती जय महाराष्ट्र म्हणत नाहीत. इंदूर ग्वाल्हेर ही मराठी राज्य आहेत होळकर आणि शिंदेची. आणि मी फडणवीसांना सांगू इच्छितो, पेशवे पण तिकडेच गेले होते, लखनौच्या पुढे, कानपूरच्या पुढे, पिठूरला. इतिहास मलाही माहिती आहे त्यांच्यापेक्षा जास्त. म्हणून तिकडले राज्यकर्ते इथे मराठी राज्यकर्ते आले आणि राज्य केलं आणि अजून त्यांची राजघराणे आहेत. म्हणून योगी आदित्यनाथ मी तिथे जय महाराष्ट्र म्हणत नाहीत, ते जय उत्तर प्रदेशच म्हणतील. तेव्हा उगाच सारवासारव करू नका आणि महाराष्ट्राला जे अपमानित करण्याचा प्रयत्न आपण करताय, खरं म्हणजे फडणवीसच शिंदेना अडचणीमध्ये आणतायत, उत्तेजन देत आहेत. तुम्ही वारंवार अशा भूमिका घ्या, हे फडणवीस त्यांना अडचणीमध्ये आणतायत. गुजरातच्या आमच्या बांधवांनी महाराष्ट्रामध्ये विकास कामं केली, मग पैसे नाही का कमवले? संपत्ती नाही का कमवली? उपकार करतात का? पारशी समाजानं पण केलं इथे योगदान. सगळ्यात जास्त योगदान मुंबईच्या उभारणीमध्ये पारशी समाजाचं आहे, मराठी माणसानं नाही केलं वाटतं. तुम्ही असं बोलून मराठी माणसाचा अपमान करताय मिस्टर शिंदे. ही मुंबई मराठी मजुरांच्या, श्रमिकांच्या, गिरणी कामगारांच्या घामातून आणि रक्तातून निर्माण झालेली आहे. या शेटजींच्या पैशातून नाही निर्माण झाली. एकनाथ शिंदेने सगळ्यात आधी माफी मागायला पाहिजे आणि एकनाथ शिंदेची तरफदारी केल्याबद्दल आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल फडणवीस यांनी सुद्धा माफी मागायला पाहिजे. आम्हाला नका शिकवू. तुम्ही इथेच पैसे कमवताय ना, संपत्ती इथेच निर्माण करताय आणि त्या संपत्तीतून इकडे तिकडे थोड्या रकमेने एखादा हॉल बांधला, एखादं काय मैदान बांधलं तर तुम्ही आम्हाला दादागिरी करून दाखवता आणि ते सुद्धा शिंदेच्या जीवावर. होय, आम्ही गुंड आहोत त्या बाबतीत. मग